तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज महाशिवरात्र आहे. तर महाशिवरात्रीनिमित्त आमच्या गावची यात्रा असते, वाडळे गावची. तर तुम्हाला दाखवतोच ती, बघा कशी यात्रा असते आमची ती. तर काय संग्राम भाऊला आणि दीक्षा वहिनीला काय पाया पडायला जायचं ना वाटतं. डिएड झाले म्हणे, मी डिएड व्हायले. किती वाजता? पाटा जाऊन आले का? आणि आपली संग्राम भाऊ पाटा 5 वाजता का? वा वा. अरुण पोलिट्रीवाले 3:30 वाजता. ओके चला, आता आम्ही जातो पाया पडा. येतं तुम्हाला आजा आईस्क्रीम घ्या. आजा नंतर आता आईस्क्रीम घे. हां, आमचे डिझायनर अक्षय भाऊ आणि मी आणि DJ मयूर भाऊ आता आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी चालू आहे. महाशिवरात्री दिवशी आमच्या गावची यात्रा असते, वाडीवळे गावची यात्रा असते. तर त्या यात्रेला भाविक खूप अशी गर्दी करतात, दर्शनासाठी इथं येतात. तुम्हाला दाखवतो बघा, गाड्या इथं लावलेल्या अशा, भरपूर अशी पार्किंग, गर्दी भरपूर अशी झालेली गर्दी. आत्ताशी पार्किंग कमी आहे, अजून पुढं पार्किंग व्हायची. ही कमी आहे, अजून पुढं. तर मस्तपैकी आता माझं दर्शन झालेलं आहे. तर मी आता बाहेर जातो. हा जुगाराचा अड्डा आहे मित्रांनो. बघा इथं जुगार खेळतात पोरं, सगळे जुगारावरती आहे. तर प्रसाद भाऊचा खर्च आहे आज. ओके ओके, पटकी खाऊ आणि लगेच निघू बाबू. बाबू काय करायचं? महाराजी का? ठीक आहे ठीक आहे. पटकीने खाऊ आणि डायरेक्ट लगेच खायचं. हां, मग हा शनी तो लग्न जमन का? काही विषय नाही बघा. हां, खेळायचं, थोडेफार कमवायचे आणि जायचं घरी निघून. तर बाबू पण आलेला आहे जुगार खेळण्यासाठी. 80,000 उडवायला इथं.
डॉन ते बाया भांडते ते हा 50 रुपयाची वस्तू पण बाया भांडते ते हा गावला परसद भाऊला आता चिरणे देत आहे. परसद भाऊ कसं वाटतंय? एकदम सूट झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद का? धन्यवाद. बाबू इकडे आपला तर परसद भाऊला पण टाकलं आहे. याला भांडे घासायला भांडे घासायला माणूस परसद भाऊने खर्च केलेला आहे आम्हाला. तर परसद भाऊला आता थोडं बरं वाटतं. बघू त्यांचं मुलाखत घेऊ त्यांना कसं वाटतंय. तर मी म्हणतोय आपले आमचे आधारस्तंभ श्री अजय दोंडेबा थोरवे आणि तसेच आमचे कर्णदाते अध्यक्ष किरण भाऊ थोरवे. अजून घरी करतोय का तो? हो घरी झाडू घेतो, भांडी घाशी, तू सगळं करतो. बायकोचा बैल आहे तो अर्थात. बैल आहे का? हो सगळ्यात पहिला आगचा ग्लास तयार झालेला आहे. हा खर्च केलेला आहे आम्हाला. तर त्यांचे दोन्ही परिवार गरीबाचे अन्नदाता तिथे त्यांना पैसे नाही भेटले, भरले नाही तर ती भांडी घासणार इथं ग्लास पण भरले. ते बघा कसा निवाळा का वा 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 वा. त्याची सुद्धा लग्नाची पार्टी राहिलेली घ्यायची. तो आता आम्हाला देणार आहे पार्टी लग्नाची त्याच्या. परसादनी काही त्याला घेतलं नाही मला असं वाटतं. तुला घे. घेतो तर आपला बारीक ड्रायव्हर पडला आमचा. परशा काय झालं आपला शुभम आपले दर्शन घेत होते बाबांचे. आपल्या क्रिकेटचे येत होतो ना, तर म्हणलो अंदाज पिचचा बॉल कुठं टाप पडेल कुठं पाडणार नाही. ते काय आलं बॅटिंग आली बॉल यायला लागला सगळा नाही. त्याच्यामुळे म्हणलं आणि त्यांनी बाबाचा कडकडून आशीर्वाद घेतलेला आहे खाली. बावडे इथं पडलो होता आता. तर आपले वायरमॅन वळला ना. अरे इकडे बाळवाना कोणाची पकड घेऊ आता. तो तारा तुम्ही काय अननसाचा बळी घेतलेला आहे. ते सगळेजण आता इथं तुटून पडल्यात. तुटून त्याच्या बाई मी पडलो होतो सांगा रे. भाऊ अननस बाई पडला होता आपला. खा रामनगत का. तरी इथं 2 शूटर भेटलेले आम्हाला. जय ढाकोळ ते आपल्या गावचे नाही तरी आपले उरसाला आले ते आपल्या गावचे नाही तरी उरसालीत आले ते. मेवना मेवणे म्हणजे पाहुणे नेवणे. आणि इथं सुजल बघा कसा खातोय हवरेगत. आग तर काय सुट्टी देत नाही कुठं पण. पेटलेली असते नेहमीची पेटलेली असते. आग पेटली. जय ढाकोळ. धन्यवाद आणि भाऊ तुम्ही आम्हाला चारलं कलिंगड चारलं. चला भेटू. बाय जाऊ का रिलॅक्स. तर हा आमच्या गावातला मिनी रोलर कोस्टर आहे. उरसाला आलेला आहे. मित्रांनो बघू शकता मिनी रोलर कोस्टर कसा आहे बघा.
ज्ञानोबा तुकाराम विशाल विशाल पाठीमागे हा ज्ञानोबा तुकाराम तर जय शेठ इथं कशासाठी आल्यात तुम्हाला माहिती का? जय शेठ तुम्ही पळू नका. तुम्ही ब्लॉग मध्ये आले. हे कोणाचं घर आहे माहिती का? ऋषी भाऊ तुम्हाला माहिती आहे कोणाचं घर आहे? जय शेठला घ्या. जय शेठ तुम्ही आता किती पळाले ना तुम्ही दिसणार आहे. जय शेठ पळालाय बघा. तर मी चाललोय आता मंदिरामध्ये. तर आज महाप्रसाद आहे त्याच्यामुळे मी चाललोय आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. हसतो झालीवाल्यांना हसतो. जय ठाकूर महिनाभर जेवला नव्हता. सकाळ सकाळी सदापूरतून डायरेक्ट इथं आलं. लँडिंग झालंय. महाप्रसादाचा लाभ घ्यायला. 4 पंक्ती उठले त्याच्यामध्ये. सौरभ शेठ काय पाहिजे तुला? अरे कहना क्या चाहते हो? 10 लोक महाप्रसाद खात्यात हा जेवाय आलाय. बघतोय वरती बघ. हा बाळा मामा पुरींच्या लाईनीला गेला आता जेवण बिवण वाढायला. नाही वाढून आलो. वाढून आला? किती वाढलं? सगळ्यांनी अन्नदानचा लाभ घेतलेला आहे. हो आता पंक्तीला चाललाय भात घेऊन. सार्थक इकडे येऊ दे बाळा. ओके द्या द्या. 2 मिनिटात येतो म्हणा. 2 मिनिटात या खाद्याला तू भिकायला लावशील एक दिवशी. 2 मिनिटात आलो ओंबो. तर वाडवेचे सरपंच झाले ते. कोण कोण कोण? वार्ड क्रमांक 1 जयला इथं खूप असं पुण्य भेटणार आहे आता. एकोणीस एप्रिल अनिकेत भाऊचा लग्नाचा वाढदिवस आहे. खोपडी तोड साले. सोने काय रे जुगार खेळायची तुला? खेळ की मग. अरे कहना क्या चाहते हो? बॉल नाही जा मग जा इथून निघा. 911 हो जाता ती मनी मी 1.5 होईल. घ्या काहीतरी. हे घ्यायचं का? घ्या. वा भांडी आता एवढं लवकर भांडी कशाची कामं चालू करता? सॉरी डंपर घेतो. स्वप्न होतं ना डंपर घे घे घे. माय न्यू सिरीज न्यू खरेदी केली आता. न्यू पार्किंग में जय शेठची डंपर. संग्राम भाऊचे 5 बॉडीगार्ड आले ते. एक हा अफजल खान आलाय आणि दुसरी दुनिया सुक्का सिंग. दुसरा सुक्का सिंग आणि तिसरा डायरेक्ट बुलटा सिंग. हा बुलटा सिंग हा.
हा बुलटा सिंग आहे. तर बाळा भाऊ आता आम्हाला खर्च करतोय. आणि कितीला आहे ग्लास? कधीपासून टाकलं दुकान? तर आज आता सौरभ शेट पण आलो तिकडून, संग्राम भाऊ पण आलाय, आर्यन पण आलाय. तर बाळा भाऊचं आज तोंड काय पडलेलं दिसते. खूप छान वाटलं की बाळा भाऊने आम्हाला गोळा चारला. चारला नाही, चारतोय. बाळा भाऊचं धन्यवाद करा सगळ्यांनी. आमच्या मित्रांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद. मस्तपैकी आता आम्ही गोळा खातोय. जय शेटांनी खर्च केला, जय शेटनी. सगळ्यात मोठे अन्नदाते आमचे आजचे. वेदे के गोळा का गोळा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. 30 रुपये. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? जय शेटने आता काय आमच्या थोड्यांच्या वर सौदे कलिंगड दुकान टाकले. पैसे कमी पडलेला तर मस्तपैकी आता आखाड्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता मी चाललोय आखाड्यावरती मित्रांनो. चला आखाडा चालू.
तुझ्या मुंबईत माऊली माऊली माऊली